नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी तुम्हाला या सर्व साहित्यापासून मस्त शेवभाजी बनवून दाखवणार आहे। तर कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय कट करून, त्यानंतर शेव घेतली आहे, इथे लसण अद्रक आणि ओलं खोबरं यांचं वाटण केलेलं आहे। त्यानंतर इथे हिरवी मिरचीचे तुकडे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी दही घेतलेलं आहे जवळजवळ अर्धी वाटी, आणि इथे हे सर्व मसाले घेतलेत बघा। धने पावडर, जिरे पावडर, मसाला, तिखट, हळद आणि कसुरी मेथी घेतली आहे। आणि भाजीला लागेल तर चवीपुरतं मीठ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण हे जे दही घेतलेलं आहे ना, त्या दह्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले टाकून चांगली याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर दही एकदम फ्रेश आहे, जास्त आंबट नाही आहे। तर जास्त आंबट घेऊ पण नका, कारण भाजी आंबट लागेल त्यामुळे। तर फ्रेश असं दही घ्यायचं आहे आणि हे सर्व मसाले बघा चांगले यामध्ये मिक्स करून चांगलं हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे मसाले टाकून छान एकजीव अशी ही या दह्याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने शेवभाजी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा तेल गरम झालं तर त्यामध्ये जिरे, तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा टाकून घेतला आणि नंतर लसण अद्रक खोबऱ्याची पेस्ट टाकून घेतली। त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। नंतर इथे 2-4 हिरव्या मिरच्याचे जे तुकडे केले होते ते टाकून घेतले, ते सुद्धा चांगले परतवून घेतले आणि ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतल्यानंतर इथे कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे। तर कांदा सुद्धा आपल्याला चांगला 2 ते 3 मिनिटं यामध्ये छान परतवून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित हा कांदा चांगला परतन झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो जे कट करून टाकले होते ते इथे टाकून घ्यायचे। त्याला सुद्धा चांगलं व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करायचं आहे। आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये बघा आपण जेवढं भाजीला लागणार आहे तेवढं चवीपुरतं मीठ इथेच टाकून घेणार आहोत। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो छान सॉफ्ट होतो आणि कांदा सुद्धा थोडाफार काही कच्चा राहिला असेल तर तो सुद्धा चांगला सॉफ्ट होतो आणि शिजून निघतो। तर अशा पद्धतीने बघा याला चांगलं पुन्हा एकदा परतवून घेणार आहे आणि याला झाकण ठेवून आपण वाफ काढून घेणार आहे। म्हणजे चांगली वाफ काढल्यावर कांदा आणि टोमॅटो छान एकजीव होतात आणि मस्त ग्रेव्हीला चव सुद्धा येते। तर अशा पद्धतीने झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित परतवून घेणार आहे। त्यामध्ये बघा आपण जी दह्यामध्ये मसाले टाकून पेस्ट तयार केली होती ती इथे टाकून घ्यायची आहे। ही पेस्ट सुद्धा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे व्यवस्थित। तर दही टाकल्यानंतर जेव्हा आपण गॅस आपला जो सुरुवातीला फुल होता तो त्याची फ्लेम जी आहे ती कमी करायची आहे दही टाकताना। तर याला सुद्धा झाकण ठेवून आपल्याला छान तर्री येईपर्यंत शिजवून घ्यायचं। तर इथे बघा ज्यामध्ये आपण दही कालवलं होतं त्यातलं थोडंसं पाणी यामध्ये मिक्स करून टाकून घेतलंय आणि बघा एक 5-10 मिनिटं शिजू दिल्यानंतर मस्त तर्री आलेली आहे। आणि आपल्याला आता भाजी किती दाटसर किती पातळ पाहिजे त्यानुसार इथे मी पाणी टाकून घेतलंय आणि हे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला छान उकळी फुटू द्यायची आपल्याला आता। तर असा मस्त हा शेवभाजीचा रस्सा इथे तयार झालेला आहे। तर ग्रेव्हीचा कलर तुम्ही बघू शकता। तर मस्त अशी ही ग्रेव्ही तयार झाली, याला उकळी सुद्धा छान फुटली आहे। तर अशा पद्धतीने आता शेवभाजी इथे रेडी झालेली आहे। आमच्याकडे थोडी कुरकुरीत शेव आवडते शेवभाजीमध्ये, त्यामुळे मी या रश्श्यामध्ये शेव टाकलेली नाही आहे। तुमच्याकडे जर डायरेक्ट कढईमध्ये शेव टाकलेली आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये शेव टाकून घेऊ शकता। तर इथे आता आपली भाजी सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे। तर इथे बघा आपण ताट वाढून घेणार आहोत। तर सुरुवातीला इथे मीठ वाढून घेतलं आहे, त्यानंतर लिंबाची फोड वाढून घेतली आहे आणि तोंडी लावण्यासाठी मस्त इथे कांदा सुद्धा मी वाढून घेणार आहे। तुमच्याकडे काकडी, बीट, गाजर जे काही असेल ते सॅलड तुम्ही इथे घेऊ शकतात। त्यानंतर इथे मस्त तर्रीदार अशी आपली ही शेवभाजीचा रस्सा इथे वाढून घेतलेला आहे आणि त्यावरतून मी मस्त अशी शेवभाजीची शेव टाकून घेणार आहे। तर अशी मस्त झणझणीत अशी ही आपली शेवभाजी इथे रेडी झालेली आहे आणि त्यासोबत खाण्यासाठी इथे मस्त मी पोळ्यासुद्धा वाढून घेणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की पोळीसुद्धा इथे वाढून घेतली आणि खाण्यासाठी ताट इथे रेडी झालेलं आहे। जर माझ्या पद्धतीने तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा, तुमच्या घरच्यांना खाऊ घाला। तर सगळेजण खा, प्या, मजा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघा।